हाय हॅलो. तर काल माझी सगळी डेकोरेशनची शॉपिंग झाली आहे आणि आज मी गणपती बाप्पाच्या स्थापनेसाठी जे सामान लागतं ते सगळं आणायला जाणार आहे. म्हणजे सगळं आज आज फायनल डे आहे शॉपिंगचा. आता इथून पुढे नाही, आता बस झालं. तर म्हटलं आता सकाळी सकाळी लवकर उरकू. आणि हे बघा पिल्लू कसं आहे, ती फक्त दिसायलाच क्यूट आहे, बाकी इतकी मस्ती करते की बस रे बस. तर चला आता निघतोय आम्ही. तर जाता जाता पहिलं गाडीत पेट्रोल भरलं, कारण कुठे कुठे फिरावं लागणार आहे माहिती नाही, कारण अचानक काही प्लॅन्स चेंज होतात आमचे. तर चला. जेव्हापासून आम्ही बदलापूरमध्ये राहायला आलो आहे ना, तर पूजेचं जे पण काही सामान आहे ना ते आम्ही फक्त आणि फक्त ह्याच दुकानातून घेत असतो. 7-8 वर्ष झाले. तर आम्ही देवाच्या मूर्त्या वगैरे सगळे ह्याच दुकानातून घेतल्या आहेत आत्तापर्यंत तरी. ते ना देवाच्या सगळ्या गोष्टी मिळतात, कुठेच जायची गरज नाही पडत. आणि हे बघा, हे मला ना खूप आवडलेलं, मोत्याचं खूप सुंदर होतं ते. इथे ना प्रत्येक प्रकारच्या मूर्त्या भेटतात, तुम्हाला जशा पाहिजे तशा मूर्त्या भेटतात आणि खूप सुंदर असतात. तर 5 दिवस पूजेसाठी जे पण काही सामान लागणार आहे ते सगळं घेऊन झालंय आमचं. आणि आता मी निघतोय. इथेचं सामान घेऊन आम्ही गेलेलो लुसीचं पेडिग्री आणि ट्रीट्स घ्यायला, पण ते काय आम्हाला भेटलं नाही. आम्ही जाईपर्यंत शॉप बंद झालेलं. येता येता आम्ही स्वीट मार्टमध्ये पण गेलो. तर मला थोडेफार स्नॅक्स वगैरे घ्यायचे होते घरामध्ये, कारण कोणी पाहुणं वगैरे आलं दर्शनासाठी तर कोणी जास्त वेळ थांबायला मागत नाही, कारण प्रत्येकाची घाई असते. म्हणून म्हटलं चला हे असू देत, हाताखाली घाई द्यायला बरं पडतं. आणि हे सगळं बघून कोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय हे मला सांगा नक्की. आहोंना गुलाबजाम खूप आवडतात, तर आम्ही गुलाबजाम वगैरे घेतले आणि स्नॅक्स वगैरे घेतला आणि निघालो. तेवढ्यात इतका जोरात पाऊस आला की आम्हाला थांबावं लागलं. चला, फायनली आमची शॉपिंग संपली आहे आज. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.